विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हणण्यापेक्षा भावी पोलीस म्हणावं लागेल, बरोबर आहे ना? कारण सगळेजण वर्दीच्या मागे अगदी झटून लागलेले आहेत, बरोबर आहे की नाही? तुमची अगदी छान दमदार तयारी चालू आहे आणि गेल्या 10 दिवसापासून मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हीच प्रार्थना करते की बाप्पा माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भरभरून यश मिळू दे आणि ज्यांचं ज्यांचं स्वप्न आहे ना की अंगावर वर्दी असावी, त्या सगळ्यांच्या अंगावर वर्दी असू दे. ठीक आहे, चला तर आज सुद्धा आपण पीवायक्यू बघणार आहोत. गणिताची पीवायक्यू आहे. पीवायक्यू खरंच खूप छान आहे, बुद्धिमत्तेचे आणि गणिताचे मिक्स आहेत. चला तर जराही वेळ न वाया घालवता, जराही दम न खाता वळूया लगेचच पहिल्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे रे प्रश्न, सांगा बरं. एक संख्या मालिका आहे आणि गहाळ संख्या शोधायची आहे. ठीक आहे, आधी तर संख्या मालिका मी लिहून घेते बघा. 32, इथे पण 32, 33, 35 आणि पुढे दिसत आहेत 38. पुढे विचारलेला इथे काय येणार आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार असा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा रे, 32 आहे. 32 मध्ये किती टाकले तर 35 येणार, +0, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा 32 मध्ये पुढे किती टाकावं लागेल? 1 टाकला तर काय आला? 33 आला. म्हणजे 32 मध्ये 1 टाकले +1 केला तर काय आला? 33 आला. 33 मध्ये पुढे किती टाकलेले आहेत? 2 टाकलेले आहेत. किती टाकलेले आहेत? 2. म्हणजे प्रत्येक संख्या मालिकेमध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक जेव्हा संख्या लिहिलेली आहे तेव्हा काय केलेलं आहे, संख्या वाढवलेली आहे. आता 33 मध्ये काय केलं, 33 मध्ये 2 टाकले म्हणजे +2 केलेला आहे, तर 35 झाले. आता 35 मध्ये किती टाकले? 3 टाकले. 35 मध्ये किती टाकले? 3, बरोबर ना? इथे लिहिते 35 मध्ये 3 टाकले तर किती मिळाले? 38 मिळाले. आहे पुढची संख्या 38 बघा. आता इथे बघा, इथे 0 टाकला, इथे 1 टाकला, इथे 2 टाकला, पुढच्या वेळेस आपण 3 टाकला. 100% आपल्याला किती टाकावं लागेल 38 मध्ये? 38 मध्ये 4 टाकावे लागेल. किती होणार? 42. आहे का रे ऑप्शन 42? येस आहे, ऑप्शन नंबर 4 42 आहे. ठीक आहे, थोडा पेनचा कलर चेंज करण्याची गरज वाटते का सांगा. ठीक आहे, आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे? 42. समजले विद्यार्थी मित्रांनो? काय होतं, काहीच नव्हतं. एवढी सोपी संख्या मालिका दिलेली आहे की तुम्हाला फरक सुद्धा काढतो म्हटलं तरी तोंडीच येते, करून दाखवण्याची सुद्धा गरज नाही. आणि तुम्ही जर प्रॅक्टिस चांगली असणार तर तुमचं चुटकीसरशी आन्सर निघतात. सोबतच कॉन्फिडन्स लेवल तुमची एवढी वाढणार आहे, कारण प्रत्येक पीवायक्यू खूप महत्वाचा आहे, बरोबर आहे? आणि तुम्ही पोलीस भरती करत आहात, तुम्हाला मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स असतात, खूप हार्ड लेवलचे क्वेश्चन्स येत नाहीत. त्यामुळे कॉन्फिडन्स चांगला ठेवा, प्रॅक्टिस चांगली ठेवा आणि 100% आपली वर्दी फिक्स करा, बरोबर आहे? चला तर याच उत्साहात आपल्याला वळायचं आहे सेकंड क्वेश्चन कडे. पुढे काय दिलेलं आहे रे, एक संख्या. विद्यार्थी मित्रांनो, लगेच वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. काय आहे रे दुसरा प्रश्न? दिलेल्या संख्या मालिकेतील एक चुकीचे पद दिलेले आहे, ते चुकीचे पद आपल्याला पर्यायातून वेगळे काढायचे आहे. ठीक आहे, पुन्हा संख्या मालिकेवरचा प्रश्न आहे आणि मी वारंवार सांगते, कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, सरळ सेवा भरती असो, काहीही असो, तुम्हाला गणितामध्ये संख्या मालिका झालं, अक्षर मालिका झालं, गणित बुद्धिमत्तामध्ये हे तुम्हाला वारंवार फेस करावे लागणार आहे. त्यामुळे यावरची प्रॅक्टिस जी आहे ती जास्तीत जास्त पद्धतीची चांगली असू द्या. कारण काय, यावर जर कमांड ठेवली तर आपले हातचे मार्क जाणार नाहीत. आणि एवढं सोपं असतं, तिथेच सगळं दिलेलं असतं, आपल्याला फक्त थोडंसं लॉजिक लावून काढायचं असतं, बरोबर आहे? आता बघा रे, एक संख्या मालिका दिलेली आहे जी की मी लिहून घेतलेली आहे, बरोबर आहे? पुढे काय म्हटलेलं आहे की चुकीचं पद ओळखा. आता 42 आणि हे जर बघितलं तर इथे कितीचा डिफरन्स भरतोय? 2चा डिफरन्स भरतोय. इथे बघा कितीचा आहे? 4चा. इथे कितीचा आहे? 9चा. त्यानंतर इथे 16चा, त्यानंतर इथे 25चा डिफरन्स आहे, बरोबर आहे? आता जर तुमच्या लक्षात येत असेल तर 4 काय आहे? वर्गसंख्या आहे. 4 काय आहे? वर्गसंख्या, 2चा वर्ग. 9 काय आहे? वर्गसंख्या, 3चा वर्ग. 16 काय आहे? वर्गसंख्या, 4चा वर्ग. 5 सुद्धा काय आहे? 25 सुद्धा 5चा वर्ग आहे.
म्हणजे आपल्याला इथे जर तुम्ही बघितलं तर ही दोन वर्गसंख्या आहे का नाही, इथे काय पाहिजे होतं एक, एकचा वर्ग काय येतो एक, म्हणजे एकचा जर वर्ग एक घेतला तर 42 नंतर कुठली संख्या यायला पाहिजे होती 43, जी की काय आहे चुकीची आहे. इथे काय पाहिजे होतं 43 ही संख्या पाहिजे होती. समजते विद्यार्थी मित्रांनो, छान पद्धतीने जाते, काहीही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला वेळ लागू द्या, पण जे करताय ना ते एकदम पक्क्याने करा. कारण काय आहे की तुम्ही एवढं फिट करायचंय तुम्हाला डोक्यात की नाही लॉजिक लागू शकतात. कुठले एक फरक असू शकतो. एक पटीत वाढते तेव्हा गुणाकाराचं लॉजिक लागतं. कमी होत आहे, जास्त होत आहे, भागाकाराचं, वजाबाकीचं. बरोबर आहे. कधी-कधी तर एकदम साधं-साधं होत असतं. कधी तर तुम्हाला वर्गसंख्येचं लॉजिक लागतं. कधी तर तुम्हाला घनसंख्येचं लॉजिक लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि सगळ्या टाईपवरचे सगळे प्रश्न मी संख्या मालिकेचे घेतलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगते की प्रत्येक व्हिडिओ बघत चला. तयारी करता येणार आहे जरा मनापासून करा, 100% तुमच्या अंगावर वर्दी असणार आहे. कारण आपलं स्वप्न वर्दी आहे. बरोबर आहे की नाही? झटायचं ना स्वप्नासाठी, तेव्हाच त्या स्वप्नाची गोड चव लागणार आहे. चला तर याच उत्साहात विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या पर्यायांमधून दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून तयार करता येणार नाही असा शब्द निवडायचा आहे. तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, लिस्ट नावाचा एक वर्ड दिलेला आहे आणि त्याच्यामधनं म्हटलेलं आहे तुम्हाला की जे पर्याय दिलेले आहे रेस्ट आहे, हार्ट आहे, ट्रेन आहे, अर्थ आहे, यापैकी असा कुठला शब्द आहे जो वरच्या शब्दांपासून तयार होणार नाही. तो शब्द ओळखायचा आहे. कुठला बरा असावा? पाहता क्षणी लक्षात येणार आहे. बरोबर आहे. चला सांगते काय आहे बघा. एवढं सोपं येतं का मॅडम? अरे हो येतं, एवढं सोपं येतं बघा. रेस्ट तयार होतंय, आर आर पण आहे, ई पण आहे, दिसतंय एस टी पण आहे. इथे बघा आहे. हार्ट तयार होतंय, यस एच ई ए आर टी आहे हार्ट. बघा रे ट्रेन, ट्रेन मध्ये सगळं आहे, टी आर ए आय याच्यामध्ये आहे, एन याच्यामध्ये कुठेच नाहीये. मग हा शब्द यापासून तयार होणार नाही. म्हणजे 100% काय आन्सर असलं पाहिजे? ट्रेन हे आन्सर असलं पाहिजे. सोपं आहे की नाही रे? काहीही कठीण नाही. फक्त तुम्ही मनाची तयारी ठेवा आणि तुमचा अभ्यास करताना पूर्ण लक्ष अभ्यासात ठेवा. ठीक आहे. दिसते समोर काय आहे प्रश्न? जर ए म्हणजे गुणाकार, ए म्हणजे काय रे? गुणाकार आहे. ठीक आहे. बी म्हणजे वजाबाकी, बी म्हणजे काय आहे? वजाबाकी आहे. सी म्हणजे भागाकार, सी म्हणजे काय आहे? भागाकार आहे. आणि डी म्हणजे काय आहे? अधिक आहे. डी म्हणजे काय आहे? अधिक आहे. तर हे पुढे इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन मी लिहून घेते. 21C7D5A 3B 6C 2 इक्वल्स टू व्हॉट असा प्रश्न आहे. ठीक आहे. काय करायचंय? जसंच्या तसं लिहायचं. फक्त जिथे काय आलेले आहे अल्फाबेट्स आलेले आहेत तिथे गणितामध्ये ते चिन्ह टाकायचे आपल्याला, गुणाकार, भागाकार आणि बेरीज वजाबाकी. ठीक आहे. सी सी म्हणजे काय? भागाकार. मग 21/7. डी डी म्हणजे काय आहे? अधिक 5. बरोबर आहे. ए ए म्हणजे काय? गुणाकार 3. बी म्हणजे काय आहे रे? वजाबाकी 6. सी म्हणजे काय आहे? भागाकार आणि 2 बरोबर किती? आता ठरलेल्या नियमानुसार म्हणजे कुठला कंचे भागू वेव बॉडमास नुसार आपण काय करतो? आधी भागाकार करतो. मग आधी हा करून घ्यायचा. जिथे जिथे भागाकार दिसते ते पहिले करा, गुणाकार त्यानंतर करा. बघा 21/7 केलं किती आलं उत्तर? 3. 3 अधिक 5 त्रिक 15 बरोबर आहे. वजाबाकी 6 ला जर 2 ने भागलं तर किती आलं आन्सर? 3 आलं. बरोबर आहे. आता पुढे बघा रे इथे काय आहे? +3 - 3 काय झाला? हा कट झाला आणि उत्तर काय मिळालं तुम्हाला? 15 मिळालं. किंवा काही जणांचं म्हणणं असेल असं कसं कट केलं? तुम्ही असं करा 3 अधिक 15 किती झाले? 18. 18 मधून पुन्हा 3 काढा. काय मिळणार आहे तुम्हाला? 15च उत्तर मिळणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे? ऑप्शन सेकंड. ऑप्शन सेकंड इज अवर करेक्ट आन्सर. मिळालंय सगळ्यांना? समजते विद्यार्थी मित्रांनो? छान फ्लोनी जाते. आपण खूप घाईने घेत नाही आहोत आणि खूप स्लो सुद्धा नाही जाते. त्यामुळे अभ्यास मन लावून करत चला. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच. अनिता ही अनिलची मुलगी आहे. अनिल हा विवेकचा भाऊ आहे. विवेक हे दिनेशचे वडील आहे. तर अनिताचे आणि दिनेशचे काय नाते आहे? असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. ब्लड रिलेशन वर सुद्धा तुम्हाला किमान एक प्रश्न पाहायला मिळतो. त्यामुळे आणि आपलं
रोजच्या दैनंदिन जीवनातला हा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण नातेसंबंध याच्याशी लहानपणापासून काय असतो, परिचित असतो, त्यामुळे हा विषय सोडायचा नाही आणि जसं दिलंय ना तसं मांडत जायचं, तुमचं सहज उत्तर निघतं. ठीक आहे, चला तर बघूया लगेच हा प्रश्न काढून घेऊया. अनिता ही अनिलची मुलगी आहे. मग इथे कोण असणार रे? अनिल. ठीक आहे, खाली घेतली अनिता. अनिता काय आहे? मुलगी आहे. काय आहे? मुलगी. कुणाची? अनिलची. अनिल हा विवेकचा भाऊ आहे. हा जो अनिल आहे हा कुणाचा भाऊ आहे? विवेकचा. ठीक आहे, मग जसं दिलंय तसं मानते मी, काही वेगळं करते का? नाही. विवेकचा भाऊ आहे. विवेक हे दिनेशचे वडील आहे. आता हे दिनेशचे वडील आहे. कोण आहे? विवेक. ठीक आहे, आता बघा रे, नाते कोणाचे विचारलेले आहे? अनिताचे दिनेशचे नाते काय? बघा, हे दोन भाऊ आहे, बरोबर आहे. आणि समजा ही मुलगी आहे याची अनिलची, आणि विवेक आणि अनिल दोघं भाऊ आहेत, म्हणजे हे काय झाले? हिचे काका झाले, बरोबर आहे. काकाचा मुलगा आपला कोण असतो? चुलत भाऊ असतो, म्हणजे हे दोघं काय झाले? चुलत भावंड. काय झाले? चुलत भावंड. काय झाले? चुलत भावंड. समजते विद्यार्थी मित्रांनो? बघा किती सोप्या पद्धतीने काढलं. ठीक आहे, तसं जर प्रश्न वाचला ना आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाचतं, पण असं जेव्हा मांडणी करून काढताना तेव्हा अगदी सहजपणे उत्तर निघतंय. चला तर वळूया लगेच नेक्स्ट क्वेश्चन कडे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना क्वेश्चन दिसतोय स्क्रीनवरती. काय आहे? सिलॉजिझम वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, विधाने आहे, निष्कर्ष आहे, आणि कुठला निष्कर्ष अनुसरण करतो किंवा करत नाही हे आपल्याला शोधायचं असतं. कशा डायग्राम काढायच्या, काय करायचं, हे सगळं मी डिटेलमध्ये यावर एक टॉपिकच घेतलेला आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघून घ्या, चॅनलला व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ कसा आहे, आधी मी जे आता पीवायक्यू घेत आहे की नाही, बॉड मास काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी आधी सगळे डिटेल व्हिडिओ घेतलेले आहे. हे टॉपिक मी युट्यूबवर ऑलरेडी शिकवलेले आहेत, त्यामुळे ते व्हिडिओ बघा, कन्सेप्ट क्लिअर करा आणि नंतर पीवायक्यू बघा, तुम्हाला छान पद्धतीने समजणार आहे. चला तर पहिला विधान दिलेला आहे, कोणताही आर हा एफ नाही. कोणताही आर हा एफ नाही. मग काढून घेऊ आपण. आर इथे काढला, एफ इथे काढला. ठीक आहे, सेकंड आहे कोणताही जे हा आर नाही. मग जे सेपरेट काढा, कारण नाहीये म्हटलंय ना. आणि कोणताही पी हा जे नाही. बघा रे, सगळे वेगळे आहेत, कोणीच नाही. कोई किसी के साथ किसी का कोई भी रिश्ता नहीं है. ठीक है, कुणाचंच कुणासोबत रिलेशन नहीं है. त्यानंतर कोई किसी का कुछ भी नहीं लगता यहाँ पे. ठीक है, चार है, चारों सेपरेट है, तो अपन ने चारों भी सेपरेट निकाल दिए. आता पुढे काय म्हटलेलं आहे की पी हे जे नाही. पी आणि जेचा काही संबंध आहे का रे? नाहीये, म्हणजे हे 100% काय आहे? करेक्ट आहे. पुढे काय म्हटलंय? काही पी हे यफ आहेत. बघा रे, पी आणि यफ कुठे संबंध नाहीये ना, आहे का? नाही, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर कोणताही यफ हा आर नाही. यफचा आणि आरचा संबंध आहे का? नाही. ठीक आहे, म्हणजे हे दोन विधानं काय आहेत? अनुसरण करतायत. मग काय म्हटलेलं आहे? निष्कर्ष 1 आणि 3 अनुसरण करतायत, सर्व अनुसरण करतात, 2 आणि 3 करतात, की केवळ 2 करतो? तर उत्तर आपलं करेक्ट आहे. निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 3 हे दोनही अनुसरण करत आहे. ठीक आहे, बरोबर आहे, म्हणजे हे दोन करेक्ट आहे. ठीक आहे, समजले सगळ्यांना कसं केलं? एकदम सोपा प्रश्न होता. ठीक आहे, एकदम इझी लेवलचा क्वेश्चन होता. डायग्राम काढणं काहीही कठीण नव्हतं आणि सगळ्यांना पहिल्याच टर्म मध्ये समजेल असा प्रश्न आहे. ज्यांना हा टॉपिक क्लिअर नाहीये त्यांना सुद्धा आरामात समजणार आहे. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय. काय प्रश्न आहे? ए हा बी चा पती आहे. ठीक आहे, बी ही सी ची मुलगी आहे, सी हा डी चा पती आहे, आणि प्रश्न विचारलाय डी आणि ए चे नाते काय आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का? आधी प्रश्न नीट वाचून घ्यायचा. जोपर्यंत प्रश्न आपल्याला समजत नाही तोपर्यंत उत्तर आपल्याला काढणं शक्य होत नाही. आणि जेव्हा आपण प्रश्न मन लावून आणि नीट वाचतो की नाही, तेव्हा आपले अर्धे आन्सर आपल्याला मिळालेले असते. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे? ए हा बी चा पती आहे. मी इथे ए घेतला. ए हा कोणाचा पती आहे? हा पती आहे बरं का, म्हणजे हा काय आहे? मेल असणार आहे, बरोबर आहे. ए हा पती आहे कोणाचा? बी चा, बरोबर आहे, म्हणजे बी काय झाली? बायको झाली, बरोबर ना. हा, पुढे म्हटलेलं आहे बी ही मुलगी आहे. बी कोण आहे? मुलगी आहे.
कुणाची रे? सी ची. कुणाची आहे? सी ची. मग सी ची मुलगी घेतली. सी हा डी चा पती आहे. अगेन म्हटलेला आहे सी हा म्हटल्यानंतर हा काय झाला? पती. बरोबर आहे. कोणाचा? डी चा. म्हणजे डी काय झाली? इथे बायको झालेली आहे. आता बघा, हा नवरा, नवऱ्याची ही झाली बायको. ही बायको जी आहे ही याची काय आहे? मुलगी आहे. म्हणजे हे काय असणार? तिचे बाबा. आणि हे दोघ जण आई बाबा झाले हिचे. बरोबर आहे. मग हे हिचे आई बाबा म्हणजे मला सांगा, बायकोची आई तुमची कोण लागणार? सासू की नाही? म्हणजे ही कोण झाली? सासू. ही कोण झाली? डी सासू झाली. काय झाली? सासू. प्रश्न काय विचारलेला आहे? डी चे ए शी नाते काय? डी चे म्हटलेलं आहे ना, मग डी चे नाते काय येणार आहे? सासू येणार आहे. जर असं विचारलं असतं ए चे डी शी नाते काय, तर उत्तर जावई आलं असतं. काय आलं असतं? जावई. बरोबर आहे. मग प्रश्न समजलेला आहे सगळ्यांना आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे ते समजलेलं आहे. डी चे नाते विचारलेले आहे. ह्या डी चे नाते विचारलेले आहे. डी कोण आहे? सासू आहे. कोणाची? ए ची. जर इन केस प्रश्न त्यांनी पलटवला असता, ए चे डी शी नाते काय, तर ऑप्शन मध्ये सासू सुद्धा असतं, जावई सुद्धा असतं. तर आपला आन्सर काय आलं असतं? जावई. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. सुरेश त्याच्या घरापासून उत्तरेकडे 10 मीटर चालतो. तो डावीकडे वळतो. नंतर 4 किलोमीटर चालतो. तो पुन्हा डावीकडे वळतो. 13 मीटर चालतो. त्याच्या आजोबांच्या घरी पोहोचतो. अशा पद्धतीनं. आता तो त्याच्या घरापासून किती किलोमीटर लांब आहे असा प्रश्न विचारलेला आहे किंवा किती मीटर लांब आहे. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कशावरचा प्रश्न आहे? दिशाबोधवरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये सुद्धा तेच करायचं जे आपण ब्लड रिलेशन मध्ये करतो. ब्लड रिलेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे? जसं दिलंय तसंच्या तसं मांडत घ्यायचं. बरोबर आहे. मांडून घ्यायचं. यामध्ये पण तेच करायचं. जो डेटा दिलेला आहे तो तसाच्या तसा मांडायचा. सर्वात आधी तुम्हाला वारंवार सांगते की मुख्य 4 दिशा आहे. ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम, वरची असते उत्तर आणि खालची असते दक्षिण. दिशा तर सर्वांना माहितीये. आता आपण काढणार आहोत डायग्राम. ठीक आहे. चला, माझ्या सोबत सोबत तुम्ही सुद्धा हे प्रश्न बुकवर सॉल्व्ह करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करणार तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त वाढणार आहे आणि हाच कॉन्फिडन्स तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करून देणार आहे. बरोबर आहे की नाही? चला, ते सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. ठीक आहे. सपोज हा पॉइंट आहे. काय आहे? सुरेशचं घर आहे. काय आहे? सुरेशचं घर आहे. आता बघा रे, सुरेश त्याच्या घरापासून 10 मीटर चालतोय. ठीक आहे. सुरेश त्याच्या घरापासून किती चालला? 10 मीटर. 10 मीटर गेला. आता त्याचं तोंड कुठे आहे सध्या? वरच्या दिशेला आहे. वरच्या दिशेला असताना त्याची डावी बाजू कुठली येणार आहे? ही येणार आहे. ठीक आहे. मग त्याची डावी बाजू किती गेला? तो 4 किलोमीटर गेला. सॉरी, 4 मीटर गेला. ठीक आहे. पुन्हा तो काय झाला? पुन्हा डावीकडे वळला. आता त्याचं तोंड कुठे आहे? पश्चिमेकडे. पश्चिमेकडे तोंड असताना त्याची डावी बाजू कुठली येते? खालची. कुठली येते? खालची. किंवा बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम असतो की दिशा समजत नाही, कोणती डावी घ्यायची, कोणती उजवी घ्यायची. तेव्हा अशा वेळेस तुम्ही स्वतःला तिथे स्टँड करू शकता, स्वतःला तिथे उभं करू शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. उभं करायचं म्हणजे इमॅजिन करायचं असतं बरं का. ठीक आहे. आता बघा रे, तो किती आला? 13 किलोमीटर आला. किती आला? 13 मीटर आला. सॉरी हा, किलोमीटर येते तोंडामध्ये. 13 मीटर आला. आता तो या पॉइंटला सध्याच्या कंडिशनला आहे. आता मी काय करते, इथे डॉटेड लाईन टाकते. म्हणजे हे सुद्धा अंतर किती झालं? 4 मीटर. आता हे 10 आहे तर हे पण किती झालं? 10 मीटर झालंय. मग हे 10 आणि हे टोटल 13 म्हणजे हे उरलेलं किती असणार? 3 मीटर असणार आहे. आणि त्याचं घर या पॉइंटला आहे, तो आलेला आहे आजोबांच्या घरी या पॉइंटला. त्यांचा प्रश्न असा आहे, विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा प्रश्न असा आहे की हे जे मी डॉटेड लाईन काढलेली आहे, हे अंतर किती असावं? हे अंतर किती असावं? अशा वेळेस आपण काय करतो रे? पायथागोरसचे प्रमेय वापरतो. बरोबर आहे ना? पायथागोरस थेरम आपण यूज करतो की नाही? मग त्याच्यामध्ये काय असतो? दोन बाजू दिलेल्या असतात आणि कर्णाची बाजू आपल्याला काढायची असते. जेव्हा असं काढायचं असते तेव्हा आपण सरळ सरळ काय करतो? 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग बरोबर काय असतो? हा कर्णाचा वर्ग. बरोबर आहे ना? मग आता 4चा वर्ग किती रे? 16. 3चा वर्ग किती? 9. बरोबर आहे. कर्णाचा वर्ग किती? हे किती झालं? 25. पण कर्णाचा वर्ग म्हटलेला आहे. मग वर्ग म्हटलं तर काय करायचं आपण याला?
अंडर रूट मध्ये घ्यायचं. 25ला जर तुम्ही अंडर रूट मध्ये घेतलं तर काय मिळालं तुम्हाला 5 मीटर, म्हणजे तो त्याच्या घरापासून किती आहे 5 मीटर अंतरावर आहे. समजते सगळ्यांना? आणि ऑप्शन मध्ये आहे का? हो मॅडम, 100% आहे ऑप्शन 3. बरोबर आहे. समजते सगळ्यांना? एकदम सोपं आहे, फक्त तुम्ही छान पद्धतीनं करून घ्या. प्रत्येक प्रॉब्लेम समजून घेत चला. ठीक आहे. दिसते सगळ्यांना स्क्रीनवरती की बारीक होत आहेत अक्षर? आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा प्रश्न मोठा दिसतो तेव्हा त्याचं उत्तर तेवढं सोपं असतं आणि एकदम सहजपणे निघणारं असतं. प्रश्न मोठा दिसला म्हणून प्रश्नांपासून पळून जाऊ नका. तर त्या प्रश्नांना तोंड देऊन छान पद्धतीनं वाचा, त्यावर 2 मिनिटाचा विचार करा आणि जे दिलंय ते मांडत जाय, म्हणजे तुम्हाला 100% आन्सर मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघायचंय आपल्याला. कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केली असता समीकरण अचूक होईल असा प्रश्न विचारलेला आहे. समीकरण दिलेलं आहे, लिहून घेते बघा. 32 वजा 16 अधिक 8 गुणिले 2 भागिले 6 बरोबर 12. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, आपल्याला 12 उत्तर मिळालेलं पाहिजे. आता याचं उत्तर सध्याच्या कंडिशनला 12 मिळत नाही. मला असं वाटते भागाकाराची 100% बदल करावी लागेल, कारण 2 ने 6 ला भाग जातो, 2 ने 6 ला भाग जातो, पण 6 ने 2 ला भाग जातो का? नाही जात ना. म्हणजे 100% हे काय करायचं, इथे बदलवायचं आहे. ठीक आहे. चला रे, तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करायचंय. पेन आणि बुक तुमची जवळच असली पाहिजे. ठीक आहे, कारण आपण गणिताचं लेक्चर करतोय, आपल्याला स्टोरी ऐकायची नाहीये. बरोबर आहे की नाही? चला मग करून दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हटलं तुम्हाला की भागाकार आणि भागाकारासोबत एक चिन्ह बदलणार आहे. आणखी भागाकाराची 100% आपल्याला बदल करायची आहे. आता जर तुम्ही इथे लक्षात घेतलं तर इथे काय आहे रे, बेरीज आणि वजाबाकी आहे. इथे अधिक आणि गुणाकार आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन आपण सध्या ट्रायच करायला नको. ठीक आहे. नाहीच आन्सर आलं तर नंतर पाहू. आता गुणाकार आणि भागाकाराची अदला बदल केली. मी काय केलं, इथे भागाकार केला आणि इथे गुणाकार केलं, तर काय येणार, इथे उत्तर 4 येणार आहे. बरोबर आहे. आणि इथे उत्तर 4 आल्यानंतर इथे 4 गुणिले 6 केलं तर 24. 4 गुणिले 6 केलं तर 24. 24 अधिक 16 किती होत आहेत? 24 अधिक 16 किती होत आहेत? 40. 40 आणि हे 32 मधून वजा 40 गेले तर काय होणार? वजा 8 आन्सर यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे तिसरं ऑप्शन इथे लागू होत नाही. जरी म्हटलेलं आहे पण लागू होणार नाही. आता आपण ऑप्शन 4 ट्राय करायला पाहिजे का बघा. आता काही जण म्हणतील मॅडम का नाही, इथल्या इथेच का केलं? बघा ना, इथे तुम्हाला लक्षात येत आहे की जर गुणाकार आणि भागाकाराची अदलाबदल केली, पहिले दोन ऑप्शन आपण का घेतले नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण भागाकाराचं आपल्याला घ्यायचंच आहे, कारण इथे बघा ना 6 ने 2 ला भाग जातो का? नाही. मग आपण जर तिसरं ऑप्शन घेतलं तर तिसऱ्या ऑप्शन मध्ये कसं होतंय की 4 ने जेव्हा 2 ने जेव्हा आपण 8 ला भागतो तर उत्तर 4 येते. बरोबर आहे. 4 गुणिले 6 केलं तर 24 आलं. 24 अधिक 16 केलं तर किती येते? 40 येते. बरोबर आहे. आणि 32 मधून जर वजा 40 गेले तर किती राहतात? वजा 8 राहतात. बरोबर की नाही? मग वजा 8 आहे का आपला आन्सर? नाही, आपल्याला 12 हवे आहेत. मग काय करायचं? हे चौथं ऑप्शन ट्राय करायचं. चौथं ऑप्शन मी डिटेल मध्ये लिहून दाखवते बघा. 32 वजाबाकीच्या जागी भागाकार टाकायचा. वजाबाकीच्या जागी काय टाकायचंय? भागाकार भागिले 16 अधिक 8 गुणिले 2 आणि इथे टाकायचंय वजा 6 बरोबर 12. येत आहेत का बघायचंय आपल्याला. आता बघा, 16 दोन्ही 32 2 अधिक 8 दुने 16. बोलता 2 मिनिटं. 8 दुने 16. ठीक आहे. गुणिले 2 वजा 6. आता बघा रे, 16 16 दुने 32. काहीतरी चुकलंय का? एक मिनिट हा, इथे थोडस लिहिण्यात चुकलेलं आहे माझं. आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे 8 दुने 16 वजा 6. आता बघा रे, 2 आणि 16 किती झाले? 18. 18 वजा 6 केलं तर किती मिळतायत? 12 मिळतायत. मिळतायत की नाही? म्हणजे समीकरण अगदी अचूक होण्यासाठी आपल्याला वजाबाकी आणि भागाकाराचं चिन्ह बदलवायचं आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे समीकरण असतात यावर 100% एक प्रॉब्लेम तुम्हाला असतोच प्रत्येक पेपरला. तर या विषयाला लाईटली घेऊ नका. एकतर तुम्हाला योग्य ते
समीकरण योग्य होण्यासाठी चिन्हांची अदलाबदल करा असं लागत असेल, किंवा एखादं बॉडमासच्या रूल नुसार तुम्हाला एखाद्या समीकरणाचा आन्सर काढावा लागेल, असे काहीतरी देतील, पण तुम्हाला अशा टाईपचा एखादा तरी प्रश्न पेपरला असणार आहे. आणि प्रत्येक टॉपिक एकदम छान पद्धतीने क्लिअर करा. सगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ घेतलेले आहेत. जे टॉपिक मी जे PYQ मी घेते ना, त्या सगळ्यांवरचे व्हिडिओ घेऊन झालेत युट्यूबला. आधी तुम्ही ते चॅनल बघा. चॅनल बघितल्यानंतर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मन लावून त्याच्या नोट्स काढा आणि त्यानंतर PYQ करा. तुमचा प्रत्येक टॉपिक एकदम छान क्लिअर होईल, खात्री देते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. बोल भाई, काय म्हणतो झाले ते प्रश्न दिसतोय. काय प्रश्न सांगितलेला आहे की एक संख्या मालिका दिलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असा प्रश्न विचारलेला आहे. अशा वेळेस काय करतो आपण बघा, इथे आपलं लॉजिक लागते का 52 बरोबर आहे. काय झालेलं आहे? 0, काही बदल झालेला नाही. इथे 2चा फरक आहे. त्यानंतर 54 आणि 58 4चा फरक आहे. इथे 58 आणि 64 6चा फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा रे काय येणार, 8चा फरक येणार. 64 मध्ये 8 टाकले तर काय होत आहेत? 72. काय होत आहेत? 72. 72 ऑप्शन मध्ये आहे का? हो मॅडम, 100% आहे. ठीक आहे. काय आहे? 2 4 6 8चा फरक घेतलेला आहे. काहीही नाही. एकदम इझी क्वेश्चन होता आणि सोपा होता, म्हणून तुम्हाला फास्ट मध्ये सांगितलं. डिटेल मध्ये लिहिण्यासारखं त्याच्यामध्ये काहीही नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया. पुन्हा सिलॉजिझम वरचा क्वेश्चन आलेला आहे. विधाने दिलेली आहेत आणि निष्कर्ष दिलेला आहे. कुठला निष्कर्ष योग्य आहे, अचूक आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. चला तर सेम वेनी आपण डायग्राम काढून घेणार आहे. काढले. आणि काही जे हे सी आहेत, म्हणजे इकडनं आपण जे घेतला, काही जे हे काय आहेत? सी आहेत, अशी डायग्राम काढली. आता इथं म्हटलं कोणताही जे हा के नाही, कोणताही जे हा के नाही, याचा आणि याचा संबंध मी या डायग्राम मध्ये जरी दाखवलेला नसला, पण ही डायग्राम अशी सुद्धा बनू शकते की काही सी, हे झाले काही जे, आणि हे झाले काही के, म्हणजे हा भाग इथे येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला निश्चित सांगता येतंय का? नाही, कारण के चा काही पार्ट सी मध्ये आहे, जे चा काही पार्ट सी मध्ये आहे, तर या दोघांचं जर हे दोघं डायग्राम आपण वेगळी काढली तर आपण हे निश्चित सांगता येत नाही. म्हणजे हे पहिलं विधान काय चुकीचं आहे. सर्व जे हे सी आहे, सर्व आहे का रे? सर्वचा प्रश्नच नाही. ते विधानांमध्येच काही वापरलेलं आहे, तर सर्वचा प्रश्नच नाही. म्हणजे निष्कर्ष काय निघतोय की कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. आता तुम्हाला असं वाटत असेल मॅडम हे का? बघा ना, हे खात्रीपूर्वक सांगता येत नाही, कारण ही डायग्राम मी या पद्धतीने काढली, पण एखाद्या व्यक्तीने जर या पद्धतीने काढली तर त्याचा के चा आणि सी चा संबंध लागतो, के चा आणि जे चा संबंध लागतो, काही प्रमाणात लागतोय की नाही. म्हणजे आपण काय करू शकत नाही, खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मग अशा वेळेस काय येणार की कोणताही निष्कर्ष अनुसरण करत नाही. समजते विद्यार्थी मित्रांनो? चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. येथे एक संख्या मालिका दिलेली आहे आणि यामध्ये एक चुकीचं पद आहे. ते चुकीचं पद तुम्हाला ओळखायचं आहे. खरं तर मला तुम्हाला हे होमवर्क द्यावं वाटतं, पण काय करावं सांगा आता. तुम्ही होमवर्क द्यायचं की मी स्वतःच तुम्हाला एक्सप्लेन करायचं? का नाहीतर तुम्ही म्हणणार मॅडम PYQ सेशन होता आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला होमवर्क दिलं, बरोबर आहे की नाही? पण ऑलरेडी आपण या टाईपचे क्वेश्चन्स भरपूर घेतलेले आहेत. एक संख्या मालिका दिलेली आहे. चला, थोडे हार्ड आहे त्यामुळे मी स्वतः सांगून देते. लक्ष द्या. तुम्हाला हार्ड वाटेल, आन्सर नाही निघाला तर तुमच्या पण मनात असेल की अरे यार, मॅडमनी आपल्यासाठी इझी स्वतः केले आणि हार्ड क्वेश्चन आपल्यासाठी ठेवला होमवर्कला, असं वाटायला नको. बघा रे, मी संख्या मालिका लिहिली. 61 आहे, पुढे 62 आहे, बरोबर आहे. आता बघा, 61 मध्ये किती टाकला? 1 टाकला, बरोबर. 62 61 मध्ये 1 टाकला तर काय झाला? 62 झाला, बरोबर आहे ना? अशा आडव्याच पद्धतीने लिहिते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 61, 62, 66, 74, 91 आणि 116. आता इथे बघितलं तर 1 चा फरक आहे की नाही रे? बरोबर आहे. आता 62 आणि 66 मध्ये 4 चा फरक आहे. नंतर 66 आणि 74 मध्ये कितीचा फरक आहे सांगा? 8 चा फरक आहे, बरोबर आहे. 66 आणि 74 मध्ये कितीचा फरक आहे? 8 चा फरक आहे. त्यानंतर इथे कितीचा फरक आहे? 16 चा फरक येतोय. इथे कितीचा फरक आहे? 25 चा फरक आहे. आता जर तुम्ही बघितलं, 1 काय आहे? 1 चा वर्ग. 4 काय आहे? 2 चा वर्ग. त्यानंतर 16 काय आहे? 4 चा वर्ग, बरोबर आहे.
आणि 25 काय आहे 5चा वर्ग. मग मला सांगा रे इथे काय पाहिजे होते 9 पाहिजे होते. 9 3चा वर्ग झाला असता की नाही, म्हणजे इथे जर 9 टाकले असते तर काय आले असतं 75 आले असते. इथे काय दिलेलं आहे संख्या मालिकेमध्ये 74. 74 काय आहे चुकीची संख्या आहे. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो, एकदम इझी होतं, पण तुम्हाला तुमच्या मनात शंका असू नये की का मॅडमनी आम्हाला हे होमवर्क दिलं, आम्हाला नाही जमत आहे, नाही लॉजिक लागत आहे, म्हणून मीच सांगून दिलंय. ठीक आहे, समजलंय? एकदम इझी होतं, काही नाही. त्यामधला डिफरन्स काढला आणि त्यामधला जो डिफरन्स आहे तो वर्गसंख्या आहे. फक्त एक जी संख्या आली ती वर्गसंख्या नाही आली, म्हणजे 100% तेच काय असणार आहे चुकीचं पद असणार आहे. आजचे प्रश्न इथेच संपलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कारण तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या व्हिडिओची, माझ्या चॅनलची थोडीफार मदत तुम्हाला होणार आहे. आणि थोडं थोडं होऊन का होईना पण आपण मोठं यश मिळवणार आहोत. तर आपल्याला थेंबे थेंबे तडे साचे असं करायचं आहे. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओ सोबत, एकदम छान कंटेंट सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक. छान पद्धतीने अभ्यास करत राहा, खूप मोठं व्हा, तुमचं स्वप्न पूर्ण करा, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा.